करमाळा येथे झालेल्या सभेत स्वतः शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं, जर धनगरांना त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणावेत, त्यांच्या उमेदवारांना विधान भवनावरती पाठवावे. पण आपला समाज करतोय काय? स्टेटसला आणि स्टोरीला विरोधकांचा प्रचार करतोय. अरे बाबांनो, आपल्या समाजाची ताकद ओळखा. आता हे तो जो व्यक्ती दिसत आहे तो धनगर आरक्षणाचा उपोषण करता गणेश केसकर आहे. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरची अपक्ष उमेदवारी लढवतोय. मित्रांनो, व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या या तरुणानं महिन्याला लाखो रुपये कमवले असते, पण हे सर्व बाजूला ठेवून भरकटलेल्या समाजाला एकजूट करण्यासाठी एकटा लढतोय. त्याला सुरुवातीपासून माहिती आहे की आपण जिंकून येणार नाही, तरी पण एकटा लढतोय, एकटा प्रचार करतोय. हे आपल्या समाजाने ओळखलं पाहिजे. मला एवढंच सांगायचंय की जिथं जिथं आपल्या धनगर समाजाचे उमेदवार असतील ना, तुम्ही त्यांनाच मतदान करा, भले ते पडले तरी चालतील.